मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची आता पालकमंत्री ठरवताना कसोटी जिल्हे 36 आणि मंत्री 41 असल्यानं 5 मंत्री पालकमंत्री पदाविना राहणार। पालकमंत्री पदावरून माहितीत रस्सीकेस होण्याची शक्यता ठाणे, रायगड, नाशिक, जळगाव, पुणे, बीड, संभाजीनगर, यवतमाळ, सातारा, रत्नागिरी, कोल्हापूर या जिल्ह्यांसाठी रस्सीखेच। पालकमंत्री पदावरून आमच्यात कोणतीही रस्सीकेस नाही। 1-2 दिवसात मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची बैठक होईल। या बैठकीत पालकमंत्री पदासंदर्भात निर्णय होईल। शंभूराज देसाईंची माहिती। ज्या पद्धतीनं खातेवाटप पार पडलं त्याच पद्धतीनं पालकमंत्री पदाचं वाटप होईल। पालकमंत्री पदावरून वाद होणार नाहीत। बावनकुळेंची माहिती। फडणवीस मंत्रिमंडळात एकनाथ शिंदेच ठरले नंबर 2। राज्यातले सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांचा निधी शिंदेंच्या हाती। अजित पवारांकडे तिजोरीच्या चाव्या पण खर्चाचे अधिकार शिंदेकडे। पुण्यातील भीमथडी जत्रेतून शरद पवारांचा मुख्यमंत्री फडणवीसांना फोन। जत्रेला येण्याचं फडणवीसांना निमंत्रण, तसंच बीड प्रकरणात लक्ष घालण्याची विनंती। परदेशी शिक्षणासाठी अल्पसंख्याकांना शिष्यवृत्ती मिळणार। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 8 लाखांपेक्षा जास्त नसावं, तसंच अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी असणंही गरजेचं। फर्लो पॅलरवरील कैद्यांवर राहणार डिजिटल वॉच। कारागृह आणि सुधार सेवा विधेयक मंजूर। RFID सारख्या तंत्रज्ञानाचा वापर करून कैद्यांचं ट्रॅकिंग करणारी यंत्रणा उभारण्यात येणार। फडणवीसांची माहिती। वनक्षेत्रामध्ये वाढ होणाऱ्या राज्यांमध्ये महाराष्ट्राचा 3रा क्रमांक, मध्य प्रदेश प्रथम तर अरुणाचल प्रदेश द्वितीय स्थानावर। म्हाडा कर्मचाऱ्यांना आता विम्याचे सुरक्षा कवच। सेवेत असताना कर्मचाऱ्याचा अपघाती मृत्यू झाल्यास कुटुंबियांना 1 कोटी अपघाती विम्याच्या माध्यमातून मिळणार। आणि नंतर मुंबई परिसरातल्या बातम्यांचा सुपरफास्ट आढावा। मनसे नेते राज ठाकरेंच्या भाच्याचं दादरमध्ये लग्नाला राज ठाकरेंचं उद्धव ठाकरेंची सहकुटुंब उपस्थिती। दादरमधील राजे शिवाजी विद्यालयात लग्नाचं आयोजन। विवाह सोहळ्यात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंचा संवाद। खेळीमेळीच्या वातावरणात दोघेही चर्चा करताना पाहायला मिळाले। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंची भेट ही कौटुंबिक कार्यक्रमात झाली। त्यात राजकारण करणं योग्य नाही। मंत्री प्रताप सरनाईक यांची ठाकरे बंधूंच्या भेटीवर प्रतिक्रिया। राज ठाकरेंच्या भाच्याच्या लग्नात हर्षवर्धन पाटलांची हजेरी। राज ठाकरे, हर्षवर्धन पाटील एकत्र पाहायला मिळाले। मुंबईमध्ये ओबीसी बहुजन आघाडीची बैठक। बैठकीत छगन भुजबळांना पाठिंबा देण्याचा ओबीसी नेत्यांचा निर्णय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।